काय झालं, एकाची आई वारली मागे, सत्य घडलेली घटना आहे। एकाची आई वारली, आईची अंत्ययात्रा झाली, अग्नी डाग दिला, 2-3 दिवस झाले आणि आईच्या नावाने एका संस्थेला काही वर्गणी द्यायची म्हणून तो माणूस गेला एका वृद्धाश्रमामध्ये। त्यावेळी वृद्धाश्रमातल्या एका कर्मचाऱ्याने एका शिपायाला सांगितलं आणि तो शिपाई एक पेटी घेऊन आला। ही पेटी कोणाची होती माहिती? जो वर्गणी द्यायला आलता ना त्याच्या आईची पेटी होती ती पेटी हातात घेतली। ज्यावेळी त्या पेटीवरचं नाव वाचलं त्यावेळी सोबत गेलेल्या माणसाला कळालं की या माणसाची आई शेवटच्या काळामध्ये वृद्धाश्रमामध्ये होती। चावी दिली त्या शिपायाने, चावी लावली, त्याने पेटी उघडली आणि पेटी उघडताच म्हातारीचे 2 लुगडे, एक टॉवेल, दात घासायचं मंजन, केसाला लावायची पॅरेशूटची तेलाची बाटली, एक कंगवा, एक आरसा आणि खारीपाटाचं पुस्तक। पेटी उघडली ना आणि एका बाजूला असा एक डबा होता, चपटा पसरट डबा होता। त्याने तो स्टीलचा डबा उघडला तर त्या स्टीलच्या डब्यामध्ये 500-500 रुपयाचे 3 बंडल होते, 200-200च्या नोटाचे 3 बंडल होते, 10-10च्या नोटाचे 2-3 बंडल होते आणि थोडीशी काही चिल्लर होती। त्याला वाटलं आईने हे जमवलेले पैसे, आता आपल्याला काय करायचे पैसे? आईचे पैसे होते ना, हे आईचे पैसे घेऊन आपण या संस्थेला दान करू। त्याने तो डबा घेतला, काउंटरवर ठेवला आणि त्या संस्थेला सांगितलं हे पैसे मोजा, तुम्ही पावती करून द्या आईच्या नावे, मला तुम्हीच मोजा, संस्थेलाच घ्या। ज्यावेळी पैसे टेबलावर टाकले त्यावेळी त्या नोटाच्या बंडलमधून एक चिठ्ठी अशी खाली पडली। ही चिठ्ठी आईने लिहिलेली होती। ती चिठ्ठी पाहिलं, त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं। आईने लिहिलेली चिठ्ठी उघडली आणि त्या चिठ्ठीमध्ये अशा ओळी होत्या, ती चिठ्ठी वाचून दाखवते मी तुम्हाला। चिठ्ठीत ओळी होत्या, चिरंजीव बाळ सदाशिवास, माझ्या अनेक अनेक आशीर्वाद, कीर्तिवंत हो माझ्या बाळा, यशवंत हो माझ्या बाळा, नामवंत हो माझ्या बाळा। राजा चिठ्ठी लिहिते, तक्रार नाही रे करत, माझं मनोगत मी तुला शब्दातून तुझ्या समोर ठेवते, कारण माझं दुःख जर मी माझ्यासोबतच घेऊन मेले ना, माझं मन कोणासमोर तरी व्यक्त करावं असं वाटतंय, म्हणून शब्दाच्या माध्यमातून तुझ्या जवळ मी माझं मन हलकं करते। तुला वाटत असेल आईनं चिठ्ठी दिली, आईला माझ्याविषयी फार तक्रारी असतील, तक्रार नाही रे राजा, आधी कारण आणि तुला मनातलं सांगायचं म्हणून पत्र लिहिते। माझ्या रुसला असशील ना तू राजा, आई वृद्धाश्रमात का निघून आली, आई वृद्धाश्रमात का निघून आली, तुझा राग असेल माझ्यावर। आई पत्रात लिहिते हे सगळा, आठवतो दिवस सदाशिवा, ज्या दिवशी एक दिवस तुझे काही मित्र आपल्या घरी पाहुणे आले होते, ते हॉलमध्ये बसले होते आणि घाईघाईनं त्यांना देण्यासाठी मी पाण्याचा ट्रे घेऊन गेले आणि रिकामे ग्लास घेऊन ज्यावेळी मी किचन मध्ये आले ना, ज्यावेळी मी किचन मध्ये आले त्यावेळी तुझी बायको काय म्हटली मला माहिती? जरा दम नव्हता का तुम्हाला? मी नव्हते का घरामध्ये? काही गरज होती का घाईघाईने पाणी घेऊन जायची? मोठी मोठी माणसं घरी येतात, मी आहे पाणी घेऊन जाण्यासाठी, काही घेऊन जायची गरज होती का तुम्हाला? केवढा मोठा अपमान झाला असेल माझ्या नवऱ्याचा। राजा ज्या दिवशी तुझ्या बायकोच्या तोंडातून हे शब्द आले ना, त्या दिवशी मला कळालं की तुझ्या बायकोला माझी किती किळस आहे। काय येणार नाही रे, तिचा दोष नाही ना, माझं अंग सगळं आगीनं भाजलेलं होतं, माझ्या गळ्याजवळचं कातड असं ताणून धरल्यासारखं होतं, मला एक डोळा नाही, माझ्या बोटाला नख येत नाही, पांढरं पडलेलं माझं शरीर, तुझ्या बायकोला माझ्या शरीराची किळस येते। आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला, जर या घरात राहून तुझी बायको माझ्या शरीराची जर किळस करत असेल, मी इथे राहणं, अरे घरात जर कोणी आलं तर मी पुढे जायचे, पुढं पुढं करायचं म्हणून नाही, माझ्यात ते संस्कार होते राजा,
माझ्यातले संस्कार मला गप्प बसू देत नव्हते रे. म्हणून कोणी आलं की मी पाणी घेऊन जायचे. पण ज्या दिवशी तुझी बायको माझ्यावरती ओरडली ना, त्या दिवशी मी निर्णय घेतला की आता या घरात मी राहणार नाही. म्हणून मी गेले, लोखंडी पेटी आणली एक आणि लोखंडी पेटीवरती नाव टाकलं, माझी सगळी आवरावर केली. आणि तुला कल्पना सुद्धा दिलती की उद्या मी एका वृद्धाश्रमात चालली कायमची राहण्यासाठी. तू काहीच बोललं नाहीस रे. दुसऱ्या दिवशी आपण डायनिंग टेबलवरती ज्यावेळी एकत्र जेवायला बसलोस ना, तेव्हा मला अपेक्षा होती, आशा होती तू काहीतरी बोलशील. पण राजा, तू माझ्याकडे नजर टाकून पाहिलं सुद्धा नाहीस रे. एक शब्द बोलला नाहीस. ड्रायव्हरच्या हातात चावी देत म्हटलास की आई म्हणते ना तिथं तिला सोडून ये. हे वाक्य ऐकलं होतं मी. त्यावेळी गाडीत बसताना मी खूप रडले, खूप रडले, खूप रडले. का माहिती? माझी सून, माझा सुनाला मी नको नकोय, सुनाला माझी किळस आहे. सून मला बोलली सुद्धा नको नको ते. ती बोलली मला, याचं मला काय वाईट वाटलं नाही. कारण तिला जन्म कुठे दिला मी? तिला जन्म नाही ना दिला मी. भलेही ती बोलली मला, मला तिचं वाईट वाटलं. पण राजा, तुला सुद्धा माझी एवढी किळस आहे रे. हे ज्यावेळी कळालं ना मला, त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं मला. वृद्धाश्रमाच्या रस्त्याने जाताना मी गाडीत खूप रडले, खूप रडले. मला वाईट याचं वाटलं. मला अपेक्षा होती की ज्यावेळी मी बॅग भरून जाईल ना, तेव्हा तू आडवशील, आई नको ना जाऊ मला सोडून, तुझ्याशिवाय कोणी नाही ग मला, आई नको जाऊ तू. त्यावेळी मला अपेक्षा होती राजा, पण नाही आडवा आला तू. ती बोलली कारण ती माझी नव्हती, माझ्या पोटची नव्हती. तुला नाही बोलता आलं राजा, तुला माझी किळस होती. तुला नाही बोलता आलं कारण माझ्या पोटचा जन्म आहे ना तुझा. मला खूप वाईट वाटलं, मी खूप रडले, पण मला नाही बोलता आलं. पण आता सहन करणं होत नाही. इथं आले, मला असं वाटलं इथं तरी मला निदान प्रेम मिळेल, इथं तरी मला चांगले दिवस भोगायला मिळतील. पण राजा, इथं सुद्धा माझी वृद्धाश्रमातही लोक किळस करतात रे. मी पंक्तीत बसत नाही, ताट उचलून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसते आणि जेवते. हरिपाठाला गेले ना एकटीच बसते बाजूला. प्रवचनाला जर बसली ना तर एकटीच बसते बाजूला. लोक पंक्तीत बसत नाहीत माझ्याजवळ. आणि का बसणार नाही? अरे ज्या बाईची किळस घरचे करतात, तिची किळस दारचे करणार नाहीत का? पण तुला माहिती माझी अवस्था का झाली आज? माझी अवस्था काय? आतापर्यंत कधी बोलले नाही तुला. लहानपणीच मी लहान असताना पित्याचं छत्र हरपलं. विधवाईने लहानाचं मोठं केलं. मामाच्या घरी संगोपन झालं. बापाचं प्रेम नाही भेटलं. वाटलं लग्न झालं मोठ्या घराण्यात, नवरा चांगला मिळाला. पण कशाचा? थोड्या दिवसानं कळालं तो पिदड आहे. पिऊन यायचा आणि मारहाण करायचा. त्याचा इतका त्रास व्हायचा, इतका त्रास, असं वाटायचं मेलेलं बरं आहे. पण एक दिवस त्यानेच फाशी घेतली. आधी बापाचं सुख नाही, नंतर नवऱ्याचं सुख नाही. कमी वयात बालविधवा व्हावं लागलं. पण तो मेल्यानंतर 2 महिन्याने कळालं की त्याचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय. तो वाईट होता. पोट्यातल्या जीवाचा काय दोष आहे? सासरचे खूप त्रास द्यायचे, पण त्या त्रासात मी तुला जन्म दिला. तू जन्माला आला, घरच्याला वाटायचं, घरच्याला, सासूला, दिरांना, भायांना वाटायचं की ही माराव. तुला मला मारण्यासाठी खूप प्रयत्न झाले, पण धावून कोणीच नाही आलं. माहेरच्यांनी साथ दिली आणि कशी बशी भांडून तंडून कोर्टात 2 एकर जमीन मला भेटली. त्या 2 एकरामध्ये काबाड कष्ट करून तुला लहानाचं मोठं करू लागले. 4 महिन्याचा असशील तू सदाशिवा, 4 महिन्याचा असशील तू. त्याच 2 एकर शेतीमध्ये कुडाचं घर बनवलं आणि 2 मिडीला साडी बांधली, त्या झोळणीत तुला टाकलं. 4 महिन्याचा होता तो. आणि कांदे निंदायचे दिवस चालू होते. कांदे निंदायला मी शेतात गेले आणि जवळ झोपडी, तुला जोळीत टाकलं. पण दुर्दैवाने त्या झोपडीला लागली आग. सगळेजण पळाले. कोणी पाणी टाकत होतं, कोणी माती टाकत होतं. ती झोपडीची आग विझवण्याचा लोक प्रयत्न करत होते. त्यावेळी मला आठवण झाली, 4 महिन्याचा सदाशिव झोळीत टाकलेला आहे आणि त्या झोपडीमध्ये क्षणाचा विचार न करता मी त्या आगीत झेप घेतली
आगीत उडी खाल्ली, तुला झोळीतलं उचललं, छातीशी कवटाळलं आणि आगीतून बाहेर येणार एवढ्यामध्ये आग एवढी धडाधडा जळत होती की वरचं सप्पर पडलं. एक मेड अशी धाडकन कोसळली आणि तिचा खिळा माझ्या डोळ्यात घुसला आणि ती मेड माझ्या डोक्यात पडली. काळजाला तुला धरलेलं होतं. सगळे लोक धावले, तेवढ्या आगीतून तुला सुखरूप होस्त केलं आणि चक्कर येऊन पडले. मी आजही आठवत नाही राजा, त्यावेळी मी तुला कोणाच्या हातात दिलं होतं. बेशुद्ध होऊन पडले, लोकांनी हॉस्पिटलला नेलं आणि ज्या विशुद्धीवर आले ना त्यावेळी एकच विचारत होते, माझा सदाशिव तर सुखरूप आहे ना, माझा सदाशिव तर बरा आहे ना. त्यावेळी एक नर्स तुला घेऊन आली, तुला सुखरूप पाहिलं आणि जीवात जीव आला. पण राजा, त्या घडलेल्या घटनेमध्ये माझ्या डोक्याचे की अर्धे केस जळाले रे. त्या मेडीतला खिळा डोळ्यात घुसला म्हणून एक माझा बुबुळ नष्ट झाला, एक माझा डोळा गेला. हे सगळं अर्धवट जाळलेलं शरीर काबाड कष्ट केले, तुला लहानाचं मोठं केलं, खूप खस्ता खाल्ल्या, तू मोठा झाला, तू खूप शिकला, तू गावाकडची जमीन विकली, पुण्यात एक कंपनी टाकली, घर बांधलं, बंगला गाडी घेतली. असं वाटलं तुझ्या बालपणात नाही सुख मिळालं, आता तरी सुखाचे दिवस येतील. पण कसलं, माझं नशिबाच फुटकं. सुख नशिबात लिहिलेलंच नव्हतं, सगळा वनवासच होता. म्हणून लेका सोनाच्या राज्यात मला सुख उपभोगता नाही आलं. या शरीराची किळस येत होती ना सगळ्यांना. वृद्धाश्रमात आली, इथंही सुख नाही. सगळे यायचे रे वृद्धाश्रमातले लेकरं त्यांना भेटायला. सगळ्या म्हाताऱ्यांची लेकरं यायची, सगळ्यांची लेकरं नातवंड अंगा खांद्यावर खेळायचे. त्यांच्याकडे पाहून एकच स्वप्न पाहायचे, माझा सदाशिव नातवंडा घेऊन येईन माझ्या. पण राजा, तू यायचास रे महिना 2 महिन्यातून, पण एकटाच भेटायला यायचास. ना सुनबाईला आणायचास, ना नातवंडांना आणायचास. पैसे भरपूर द्यायचास तू, एका वेळी 5-5 हजार रुपये देऊन गेलास. पण राजा, त्या म्हातारपणामध्ये, त्या एकांतपणामध्ये मला पैशाची नाही रे, त्या आधाराची, सहवासाची आणि 4-2 शब्दाची आणि चांगल्या वाक्याची गरज होती. आता झोपही लागत नाही रे, म्हणून झोपीच्या गोळ्या खाते. कधी कधी एक गोळी खाऊन झोप येत नाही, म्हणून 2-2 गोळ्या खाते. आणि आता तर ठरवलंय कायमचं झोपायचं आणि कायमचं आयुष्य संपवायचं. म्हणून या बाटलीतल्या सगळ्या गोळ्या एकदाच्याच घेऊन टाकते. आईने सगळ्या गोळ्या एकदाच्या घेतल्या आणि एकदाचे जे डोळे झाकले ना, ती कायमची अशी शांत झोपेत होती आता की त्या शांत झोपेतून तिला तिथून कोणीच आणू शकत नव्हतं. शेवटची ओळ ज्यावेळी वाचली त्यावेळी याच्या अश्रूचा बाण फुटला, ढोरासारखा हंबडला फोडला आणि ढसून रडू लागला. त्याच्या डोळ्यातले अश्रू चिठ्ठीवरती पडत होते, चिठ्ठीवरती गळत होते. पण आता रडून उपयोग नव्हता. सगळे जवळ आले, बोलू लागले, बाबा असताना किंमत कळाली नाही तुला, असताना तिला झोपेच्या गोळ्या खाऊन मारावं लागलं आणि आता मेल्यावरती रडतोस. माझ्या कुसिताला असुनी तू माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवन भर पुरविलेला राहुणी अर्धपोटी साज सकाळ. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्या
आईचा 10वा 13वा पुण्यतिथी मोठी करण्यापेक्षा, हजारोनी समाज नंतर जमवण्यापेक्षा, जोपर्यंत ती म्हातारी जिवंत आहे ना, तिच्यासाठी कधीतरी असा एखादा उत्सव ठेवा, तिचा वाढदिवस साजरा करा. नाहीतरी कोणाच्या तारखा खऱ्या येतो. इथून माग जन्मलेल्या ज्या दिवशी तुम्ही ठरवताल तो दिवस तिचा वाढदिवस म्हणून साजरा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवताल, खूप लोक जमवा, तिला एक खुर्ची टाका, ती जितक्या वर्षाची झाली ना तेवढे कणकीचे दिवे करा. नाही 15,000ची, 5,000ची साडी आणा, ओवाळा तिला. त्या दिवशी तिच्या डोळ्याची पारणे फिटतील. तिच्या अंतःकरणातून जो आशीर्वाद निघेल ना माईबाप, नंतर पुण्यतिथ्या 10,000 लोकात नाही केलं तरी हरकत नाही, पण माईबापाची आता पुण्यतिथ्या नाही, वाढदिवस मोठं होणे गरजेचं. असतात तोपर्यंत किंमत करा.